ही आहे पहिली पायरी। सुमारे 3.5 किलोमीटरचा रस्ता आहे पायथ्यापासून। महादेवाच्या डोंगरावर असं साईडला मद्यपान। तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो मी आहे सालबर्डी येथे। तर मित्रांनो आज आपण महाशिवरात्री निमित्त सालबर्डी यात्रेला आलेला आहोत। कशी असते ती यात्रा, कसं मंदिर आहे, सगळं आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मोर्शीपासून फक्त 13 किलोमीटर अंतरावर हे सालबर्डी यात्रेचं ठिकाण आहे। त्यामुळे आपल्याला कोणत्याही शहरातून जर सालबर्डीला यायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला यावं लागते मोर्शी येथे। अमरावती जिल्ह्यातलं मोर्शी हे ठिकाण सगळं परिचित आहे आणि सर्व बाजूने म्हणजे सर्व दिशांनी जे मोठे शहरं आहेत त्या शहरांशी मोर्शी हे शहर एसटीने चांगलं कनेक्टेड आहे। म्हणजे इथे येण्याकरिता फक्त एसटी हाच एक आपल्याला पर्याय आहे, रेल्वे इथे नाही आहे। चला मित्रांनो आता जाऊया आपण पुढे आणि जाणून घेऊ या ठिकाणाविषयीची आणखीन विस्तृत माहिती। तर मित्रांनो ही आहे सालबर्डी यात्रेकरिता लावलेली पार्किंग आहे। या बाजूला इथपर्यंत आपण गाड्या आणू शकतो आपल्या, आणि त्यानंतर या ठिकाणी असं बॅरिकेडिंग केलेलं आहे पोलिसांतर्फे। याच्या पुढे मात्र आपल्याला वाहने अलाउड नाही, आपण पाहू शकता। यानंतर आपल्याला पायदळच जायचं आहे। बघा डोंगराकडे जाणार हा मार्ग, येथून आपल्याला पुढे पायदळ जायचं आहे। चला आपण इथून प्रवास सुरू करूया आता आणि बघूया समोर कसा रस्ता आहे ते। तर हे सालबर्डी गाव छोटंसं गाव आहे बघा। या गावातून आपल्याला पुढे जायचं आहे। तर आपण पाहत आहात सालबर्डीची यात्रा। आपण यात्रेमधून हळूहळू जातो आहोत मंदिराकडे। हा यात्रेमधून जाणारा हा रस्ता आहे। गर्दी पाहू शकता आपण। आज महाशिवरात्रीचा दिवस आहे, पहिला दिवस आहे यात्रेचा, त्यामुळे येथे गर्दी आपण पाहू शकता। खूप जास्त प्रमाणात गर्दी आहे। बघा मित्रांनो यात्रेच्या दरम्यान आपल्याला असं गेट दिसेल, या गेटमधून आपल्याला जायचं आहे पुढे। एमपीचं कार्यालय, मध्य प्रदेशातर्फे यात्रेचं जे कार्यालय आहे मेला कार्यालय, या ठिकाणी लावलेलं आपण पाहू शकता। पोलीस चौकी आहे, मध्य प्रदेश पोलिसातर्फे हे चालवल्या जाणारी चौकी। कारण ही यात्रा 2 राज्यामध्ये विभागलेली आहे। सुरुवात जरी याची महाराष्ट्रातून होत असली तरी यात्रा आपण पाहू शकता। पुढे जी गुफा आहे, गुफेचा परिसर आहे, डोंगराचा जो परिसर आहे हा मध्य प्रदेशात येतो। त्यामुळे मध्य प्रदेश पोलिसांचा बंदोबस्त या भागात असतो गुफेकडच्या। सुरू आहे पहिली पायरी आणि इथून आपण आपला वरचा रस्ता सुरू होईल, पहाडावर जाण्याचा रस्ता। तर मित्रांनो हा आहे पहिल्या पायरीचा देखावा। या ठिकाणी भाविक आल्यानंतर सर्वप्रथम या ठिकाणी नारळ फोडतात। ही आहे पहिली पायरी। मध्य प्रदेश पोलीस या ठिकाणी पाहू शकता ड्युटीवर। हर हर महादेव। आपण वरती जात आहोत दर्शनाला। गुफेमधल्या महादेवाचं दर्शन आज आपण करणार आहोत सालबर्डीच्या। आणि हा सुंदर रस्ता आपण पाहू शकता। मस्तपैकी डोंगरावरून वनराईमधून हिरवेगार झाडं, यामधून हा जाणारा रस्ता। मित्रांनो ही नदी पाहू शकता आपण, आणि शेजारी वाहणारी नदी आहे। आणि आपण पाहत आहात इकडे गुफेकडे जाणारा रस्ता, शोधाम गुफा ज्याला म्हणतो आपण, जिथे आपण दर्शनाला जाणार आहोत हा रस्ता आहे तो। तर चला जाऊया आणखीन पुढे, बघूया आपलं दर्शन किती वेळात होते ते। हा दुसरा पूल लागलेला आहे पुन्हा बघा। आम्ही जात आहोत सालबर्डी देवस्थान गुफा, सालबर्डी गुफेमध्ये महादेवाच्या दर्शनाला। अशा या पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी बघा मित्रांनो। तर मित्रांनो आपण आज पाहत आहोत सालबर्डीची यात्रा। सालबर्डी 3.5 किलोमीटरचा रस्ता आहे पायथ्यापासून। हा आपण चालत जात आहोत, असा हा रस्ता आहे, अशी ही गर्दी आहे। आपण पाहू शकता जल्लोष भक्तांचा, भाविकांचा जल्लोष, ढोल ताशे त्रिशूल सोबत आणलेले आहेत। असा महादेवाच्या डोंगरावर असं साईडला मद्यपान याची देखील व्यवस्था या ठिकाणी असते। हौशी लोक येत असतात, सर्व प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आपण पाहू शकता। आणि हा आपला रस्ता। चला आपण जाऊया पुढे। तर मित्रांनो हे आहे एक कुटुंबीय, यांच्याशी मी बोललो हे इथे का पूजा करत आहेत।
तर लहान लेकरू आहे, वरती जायला उशीर होईल परतीला, म्हणून त्यांनी इथेच पूजा केलेली आहे. जे काही त्यांचा नवस आहे बघा, ते गाडी वगैरे ठेवली आहे, त्यांनी पूजा केलेली आहे आणि इथूनच ते आता परत निघणार आहेत. तर असं देखील या ठिकाणी करतात लोक. तर मित्रांनो, आपण आहोत सालबर्डी येथे. सालबर्डीचा डोंगर आपण चढत आहोत. सातपुडा रांगेत असलेला हा डोंगर आणि त्या डोंगराच्या अगदी वरती आज आपण जाणार आहोत. त्या ठिकाणी एक गुफा आहे, त्या गुफेमध्ये आहे शंकराचं मंदिर. तर आपण त्या मंदिरात दर्शनाकरता जाणार आहोत. तर ही सालबर्डीची यात्रा दर महाशिवरात्रीला भरत असते. आज महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि आपण आहोत सालबर्डी येथे. माझ्या मागे आपण पाहू शकता ही अलोट गर्दी भाविकांची. आज पहिलाच दिवस आहे. ही यात्रा जवळपास 15 दिवस आणखीन चालणार आहे. आपण येऊ शकता या ठिकाणी. तर बघा मित्रांनो, हे आहे चप्पल स्टँड. या ठिकाणी आपण चपला ठेवा आपल्या, इतरत्र कुठे फेकू नका, अगदी सुरक्षितपणे 10 रुपये जोडप्रमाणे. बघा मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत डोंगरावर, अगदी जवळपास पोचलेलो आहोत. किती वेळ लागेल अजून इथून? 4 घंटे. इथून म्हणजे रांग वगैरे आहे का? लय मोठी आहे. अच्छा, तर आता बाहेरून दर्शन घेतो. हो का? तर बघूया, आपण प्रयत्न करू 4 तास. महानगरपालिका गणेश ठाकरे. ओके, चला भेटूया सर. तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत. भली मोठी रांग आहे म्हणतात इथे. जवळपास 4 तास लागणार आहे दर्शनाला. पुन्हा या ठिकाणी पाहू शकता आपण, जे भाविक इथूनच परत जाऊ इच्छितात गर्दीमुळे, ते या ठिकाणी कापूर जाळतात, पूजा करतात आणि परत जातात. बाजूला पाहू शकता गर्दी, भयंकर अशी ही रांग लागलेली आहे. बघा मित्रांनो, ही रांग बघा मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत वरती आता. श्री तीर्थक्षेत्र शिवधाम गुफा सालबर्डी, आणि ते आहे गेट पुढे जे दिसते, तिथून आपण जाणार आहोत थोड्याच वेळात आतमध्ये. चला जाऊया. तर मित्रांनो, अशी ही गुफा आहे, आपण बघू शकता. हा गुफेचा मार्ग जवळपास 100 ते 150 फूट आपल्याला असं खाली उतरावं लागते. ह्या पायऱ्या आहेत. स्वयंभू महादेव, सालबर्डीचा हा स्वयंभू महादेव आज आपण पाहणार आहोत. बघा मित्रांनो, ही गुफा जवळपास 100 ते 150 फूट आपल्याला खाली उतरावं लागते असं. चला जाऊया आपण खाली. हां, बघा मित्रांनो, हा रस्ता, हा बघा असा हा रस्ता आहे गुफेचा. आलेला आहे महादेव, पुढे दिसतं ते आपल्याला महादेव दर्शन. मित्रांनो, हे आहे महादेव. या दर्शनासाठी आपण आलेलो आहोत. हे आहे सालबर्डीचं महादेव. बघा, तर बघा मित्रांनो, आपण आहोत सालबर्डीच्या महादेव गुफेमध्ये. आत्ताच आपलं दर्शन झालेलं आहे. आपण पाहू शकता माझ्या मागे ही गुफाची नैसर्गिक गुफा, एकदम भरीव दगडवरती, आणि खाली हा एकदम प्लेन एरिया, अतिशय प्लेन असा हा एरिया आहे. आपण पाहू शकता मस्तपैकी टाईल्स लावलेले आहे या ठिकाणी, आणि अतिशय थंड असं वातावरण आहे. बाहेर गरम जरी असलं तरी आपण जेव्हा आतमध्ये येतो तर अतिशय थंड असं आपल्याला थंडावा जाणवतो वातावरणामध्ये. बघा किती सुंदर असं हे आतलं भाग. महादेवाच्या दर्शनासाठी आलेले असंख्य भाविक. महाशिवरात्रीचा दिवस, अतिशय शुभ असा हा दिवस. आज आपण आहोत सालबर्डीच्या गुफेमध्ये, महादेवाच्या गुफेमध्ये. तर मला आशा आहे आपल्याला आजचं हे दर्शन आणि हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर चला मित्रांनो, आता बाहेर निघूया आपण. दर्शन झालेलं आहे. हा आहे बाहेर जाण्याचा मार्ग. इथे बोर्ड लागलेला आहे, बघू शकता आपण. या मार्गाने आपण बाहेर निघणार आहोत. बघा, जवळपास 100 फूट अंतर आहे हे गुफेचं. खाली भुयारामध्ये येण्यासाठी आपल्याला हा जवळपास 100 फुटाचा रस्ता आत यावं लागतं नॅचरल गुफेमध्ये. नारळ आपल्याला आत फोडता येत नाही. या ठिकाणी ती व्यवस्था आहे. गुफेतून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी आपण नारळ फोडू शकतो.
तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.